एकूणच आजची मुंबईची परिस्थिती अतिशय गंभीर होती, अगदी कल्पने पलीकडची होती। दरवर्षीच पावसाळ्यात मुंबईत असा एक दिवस नक्की येतो जेव्हा मुंबईची सगळी दाणादाण उडून जाते। आजची दृश्य पाहता तुम्हालाही अंदाज आला असेल की भविष्यात कधी ना कधी मुंबई बुडेल। मात्र मुंबईची अवस्था नेमकी कुणी केली आहे, पाहूया मुंबईचे 10 गुन्हेगार कोण आहेत। ही दृश्य धडकी भरवणारी आहेत, काळजाचा ठोका चुकवणारी आहेत आणि मुंबईच्या भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय याचा भयंकर अंदाज देणारी आहेत। भविष्यात मुंबई बुडणार का या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे। मुंबईची इतकी वाट कोणी लावली, कोण आहेत मुंबईचे गुन्हेगार, आपण जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईची भौगोलिक रचना। मुंबईचा आकार हा एखाद्या बशीसारखा आहे। 7 बेटं एकमेकांना जोडून मुंबई शहर तयार झालं। मुंबईच्या 7 बेटांवर एकूण 22 टेकड्या आहेत। मुंबईच्या दोन्ही बाजूंना समुद्र आणि खाडी लाभली आहे। याशिवाय मध्ये मध्ये छोट्या मोठ्या 22 टेकड्या आहेत। एका बाजूला टेकडी, दुसऱ्या बाजूला खाडी आणि मधल्या सखल भागात मुंबई वसली आहे। मुंबईच्या अशा या रचनेमुळे जास्त पाऊस झाला की लगेच मुंबई तुंबते। मुंबई मुळात आकारानं छोटी, त्यातही मुंबईत इतकी माणसं राहायला आली आणि मुंबईवरचा ताण काहीच्या काही वाढला। त्यामुळे मुंबई वाढली आणि पावसात तुंबली असं म्हणायची वेळ आली आहे। काही वर्षांपूर्वीपर्यंत मुंबईचं क्षेत्रफळ 450 चौरस किलोमीटर इतकं होतं। आता मुंबईचं क्षेत्रफळ झालंय 603 चौरस किलोमीटर इतकं। मुंबई वाढली कशी, तर समुद्रात भराव टाकून। मरीन ड्राईव्ह रेक्लेमेशन, वांद्रा रेक्लेमेशन या वसाहती समुद्रात भराव टाकून वसवण्यात आल्या। मुंबईचं आकारमान वाढलं, त्या तुलनेत रस्ते, ड्रेनेज आणि पाण्याचा निचरा याचा विचारच करण्यात आला नाही। शहरांच्या नियोजनाच्या वेळी 4 गोष्टींचा विचार महत्त्वाचा असतो: डोंगर, डोंगराचा उतार, नद्या आणि नाले। पण यापैकी एका घटकाचाही विचार केला गेला नाही। मुंबईसारख्या सुंदर शहराला समुद्राबरोबरच 4 नद्यांचाही सहवास लाभला। पण मुंबईकरांनी आणि मुंबईच्या कारभाऱ्यांनी मुंबईतल्या नद्यांचा अक्षरशः खून केला। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील। त्यातल्या 4 मेल्या। मेल्या म्हणजे मारल्या। सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबंद त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी आता मरायला आली आहे, ती म्हणजे मिठी नदी। मुंबईत दहिसर, मिठी, ओशिवरा आणि पोईसर या 4 नद्या आहेत। पण या नद्यांचे आता पूर्णतः नाले झाले आहेत। नद्यांच्या पाण्याची पातळी किती जास्त वाढते ती नोंदवणं आवश्यक असतं। त्या पातळीपासून दोन्ही बाजूला 30 मीटर जागा मोकळी सोडावी असा खरं तर नियम आहे। पावसाळ्यात पूर आलाच आणि नद्या भरल्या तर निवासी भागाला फटका बसणार नाही, हा त्यामागचा उद्देश। पण नियम हे मोडण्यासाठीच असतात। अशा थाटात मुंबईत नद्यांमध्ये भराव टाकून त्यांच्या बाजूला झोपडपट्ट्या वसवल्या गेल्या। मुंबईतली सगळ्यात चर्चेतली नदी म्हणजे मिठी नदी। 26 जुलैच्या महाप्रलयानंतर मुंबईकरांना मुंबईत मिठी नदी आहे हे समजलं। मिठी नदी पवईच्या विहार तलावामधून उगम पावते। मिठीची लांबी 18 किलोमीटर तर क्षेत्र 7295 हेक्टर इतकं आहे। मिठी नदी मुंबईतल्या दाट लोकवस्ती आणि औद्योगिक क्षेत्रांमधून वाहते। कुर्ला, साकीनाका, विमानतळ, वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या परिसरातून मिठी वाहते। मिठी नदी माहीम खाडीमधून अरबी समुद्राला मिळते। MMRDA आणि म्हाडा या यंत्रणांनी मिठी नदीवर भराव टाकून BKCचा भाग विकसित केला। या सगळ्यामुळे मिठीचं पात्र कमी झालं। धारावीमध्ये 1,500च्या आसपास छोटे उद्योग आहेत आणि त्याला लागूनच ही मिठी नदी वाहते। धारावीतल्या छोट्या उद्योगांमधलं पाणी आणि कचरा सरसकट मिठी नदीमध्ये टाकला जातो। हे सगळं थांबवण्यासाठी धारावीचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे। 26 जुलैच्या पुरानंतर चितळे समितीनं मिठीच्या आजूबाजूची बांधकामं हटवण्याचे आदेश दिले होते। पण मिठी नदीच्या आजूबाजूला राहणारी माणसं ही माणसं नसतात, तर ती वोट बँक असते। त्यामुळे मुंबई बुडाली तरी चालेल, पण आपली वोट बँक वाचली पाहिजे। मुंबईला बुडवणारा आणखी एक मोठा गुन्हेगार म्हणजे नाले सफाई नावाचा मलिदा खायला देणारा घोटाळा। मुंबईत एकूण 281 मोठे नाले आहेत।
तर 200च्या आसपास छोटे नाले आहेत. मुंबई महापालिका दरवर्षी या नाले सफाईवर जवळपास 249 कोटी रुपयांचा खर्च करते. नाले सफाईसाठी 31 कंत्राटदारांची नियुक्ती केली जाते. या नाले सफाईचा बहुतांश वेळा फक्त दिखावा केला जातो. मुंबईमध्ये पाऊस पडून पाणी साचलं की ते पाणी उपसण्याचं काम करतात ती पंपिंग स्टेशन्स. पण या पंपिंग स्टेशन्सच्या काही मर्यादा आहेत. मुंबईमध्ये 400च्या आसपास पंपिंग स्टेशन्स आहेत. पंपिंग स्टेशनमधून पाण्याचा निचरा होण्यासाठी समुद्र तोंडाशी 27 फ्लड गेट्स लावण्यात आले. समुद्राला जेव्हा भरती येते आणि तेव्हा जर मुसळधार पाऊस पडत असेल तर फ्लड गेट्स बंद ठेवावे लागतात, कारण हे दरवाजे उघडले तर भरतीचं पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे भरती ओसरेपर्यंत या पंपिंग स्टेशन्सची वेट अँड वॉचची भूमिका असते. मुंबईत तुफान पाऊस कोसळतो तेव्हा लालबाग, हिंदमाता, परळ, वडाळा आणि किंग सर्कल या भागात पाणी साचतं. आणि त्याचं कारण म्हणजे सायन ते कुर्ला दरम्यान खाडी आणि दलदलीचा भाग होता. रेल्वेचा पहिला मार्ग इथून बांधण्यात आला. त्याचवेळी या दलदलीच्या प्रदेशात भराव टाकण्यात आला. सायन, चुनाभट्टी, दादर पश्चिम यासारखे ठिकाणं भराव टाकून अस्तित्वात आली. भराव टाकल्यानंतरही हे सखल भाग आहेत, त्यामुळे दरवर्षी इथं पाणी तुंबतं. लालबाग परळ भागात पूर्वी मोठमोठ्या गिरण्या होत्या. गिरण्यांच्या आवारात तळी होती. तळ्यांमधलं पाणी गिरण्यांमधल्या कामांसाठी वापरलं जायचं. पुढे लालबाग आणि परळमधल्या या गिरण्या गेल्या. विकासाच्या नावावर तळी बुजवली गेली आणि पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाला. मुंबई भविष्यात बुडेल याचं आणखी एक कारण म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून केलेली खारफुटीची कत्तल. समुद्रालगतचं एखादं शहर सुरक्षित ठेवण्याचं काम ही खारफुटीची जंगलं करतात. खारफुटीची जंगलं आणि मिठागरं पाणी धरून ठेवतात. समुद्राच्या पाण्याचा वेग कमी करतात. समुद्र किनाऱ्यालगत झोपडपट्ट्या वाढल्या आणि मुंबईतली 70% खारफुटी नष्ट झाली. परिणामी समुद्र बेभान झाला आणि शहरात घुसू लागला. या सगळ्याबरोबरच मुंबईला बुडवणारे आणखी 2 मोठे गुन्हेगार आहेत. ते म्हणजे मुंबईचे कारभारी, ज्यांना अस्ताव्यस्त पसरलेली मुंबई दिसते तरीही समुद्र, नद्यांजवळच्या बांधकामांना बिनदिक्कतपणे परवानगी दिली जाते. पैशांचा हा हव्यासच मुंबईच्या मुळावर उठणारा आहे. आणि दुसरा गुन्हेगार म्हणजे स्वतः मुंबईकर. आपण किती प्लास्टिकचा कचरा करतो, तो सर्रास रस्त्यावर टाकतो आणि मुंबई तुंबली की प्रशासनाच्या नावानं ठणठणाट करतो. मुंबईला बुडवणारे हे 10 गुन्हेगार आहेत. भविष्यात मुंबई बुडणार याचे इशारे पाऊस आणि निसर्ग वारंवार देतोय. मुंबईची काही इंच जमीन समुद्र दररोज हळूहळू गिळतोय. त्यामुळे वेळीत सुधारलो नाही तर मुंबईचा विनाश अटळ आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.